महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा नमस्कार माझा श्री सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। रामकृष्ण हरी। आजचा जो आपला सेवेचा भाग आहे तो भाग क्रमांक 277। आपण विवरण घेत आहोत दासबोध या ग्रंथातील पहिल्या दशकातील 4थ्या समासावर आणि 4थ्या समासावर विवरण घेत असताना आतापर्यंत या 4थ्या समासातील 24 ओव्यांवर आपण पूर्ण विवरण घेतलेलं आहे आणि आता ओवी क्रमांक 25। सद्गुरुशी म्हणावे कल्पतरू तरी हा कल्पनेतील विचारू कल्पवृक्षाचा अंगीकारू कोण करी। या ओवीपासून आपल्याला विवरण घ्यायचं आहे। या ठिकाणी सद्गुरूंचं स्तवन करत असताना समर्थ म्हणतात सद्गुरु से म्हणावे कल्पतरू तरी हा कल्पनेतील विचारू कल्पवृक्षाचा अंगीकारू कोण करी। अर्थात कल्पतरूची ही उपमा आपण ह्या संतांच्या कार्याला संतांना किंवा सद्गुरूंना देऊ शकत नाही, कारण कल्पिलेले फल देतय त्याला कल्पतरू म्हणतात। ज्याची आपण कल्पना करू ते आपल्याला त्याची प्राप्ती करून देणार वृक्ष म्हणजेच त्याला कल्पतरू म्हणतात। पण कल्पनेत नसलेलंही जे परम समाधान आहे, जे परम सुख आहे, कल्पनेत नसलेलंही ते परम सुख ते परम समाधान प्राप्त करून देण्याचं काम संत पुरुष करत असतात, साधू पुरुष करत असतात, सद्गुरु करत असतात। म्हणून कल्पवृक्षाची कल्पतरूची ही उपमा आपण सद्गुरूंना देऊ शकत नाही, कारण कल्पतरूची जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर माणसाला त्या वृक्षापर्यंत जावं लागतंय, त्या वृक्षाच्या जवळ माणसाला जावं लागतंय आणि मग तिथे गेल्यानंतर तो माणूस जे मागेल त्याची प्राप्ती ते करून देत असते। कल्पतरू कल्पनेतील विचारू जे आपण कल्प करू, जे आपण मागू, ज्याची आपण कल्पना करू त्याची ते प्राप्ती आपल्याला करून देत असते। अर्थात मग ती आपली मागणी चांगली असो वा वाईट असो, आपली मागणी काय आहे हे न पाहता चांगले असो वाईट असो जे मागितलं ते प्राप्त करून देणं त्याला कल्पतरू म्हणतात। ते आपण गोष्ट ऐकलेली आहे की असाच एक माणूस ज्या वेळेला त्या कल्पवृक्षाच्या झाडाखाली बसला, गार सावली अशी त्याला मस्त अगदी आनंद वाटला त्या सावलीमध्ये बसल्यानंतर, पण बाजूला ऊन पडलेलं होतं। त्या उन्हामध्ये प्रवास करून त्या सावलीच्या आधारावर तो तिथे बसलेला, बराच लांब अंतरापर्यंत चालत आलेला तो प्रवासी
ज्या वेळेला त्या गार सावलीच्या त्या झाडाखाली बसला, सावलीमध्ये बसला, त्यावेळेला त्याच्या मनामध्ये एक विचार आला की अरे एवढ्या उन्हामध्ये आपण पायी आलेलो आहोत, थकून आलेलो आहोत, तहान लागलेली आहे. इथे जर आपल्याला थंडगार पाण्याचा झरा असा मिळाला तर, इथे जर आपल्याला थंडगार पाणी प्यायला मिळालं तर. आणि त्याच्या मनात कुठे तो विचार आहे नाही आहे, तोच लगेच त्या ठिकाणी थंडगार पाणी त्याला ते निर्माण झालं आणि त्याला प्यायला मिळालं. ते पाणी पिऊन समाधान वाटलं त्याला. पण मग त्याने विचार केला की अरे ज्याप्रमाणे पाणी आपल्याला मिळालं त्याप्रमाणे जर जेवणही या ठिकाणी मिळालं असतं तर आपल्याला भूक लागलेली आहे, आपली भूक भागली असती, जरा बरं वाटलं असतं, पुढे चालायला पण तेवढी शक्ती आली असती, अंगामध्ये बळ आलं असतं तेवढं. आणि मग जेवणाची अपेक्षा त्याने केली काय आणि लगेचच समोर त्याच्या पुढे अगदी ते पंचपक्वान्नाचं जेवण आलं काय. ते पंचपक्वान्नाचं जेवण त्याने बघितलं आणि त्या ठिकाणी जेवायला लागला तो. मस्त अगदी व्यवस्थित रित्या ते पंचपक्वान्नाचं जेवण ते ग्रहण केलं त्याने, ते खाल्लं, जेवण केलं, तृप्तीचा ढेकर दिला. आणि मग ढेकर देता देता एक मनामध्ये त्याचा विचार आला की अरे बापरे, इथे आपण पाणी मागितलं, पाणी मिळालं, जेवण मागितलं, जेवण मिळालं, आता जरा आराम करायला गादी पलंग जर असता बोलतोय त्याच्या मनामध्ये तेवढं आहे, तोच तिथे गादी पलंग पण आलं. पलंग गादी आली, अगदी त्या पलंग गादीवर रेटला तो मस्त असं टेकलेला आहे. आणि मग त्याच्या मनामध्ये विचार आला, पाणी मागितलं, पाणी मिळालं, जेवण मागितलं, जेवण मिळालं, झोपायला गादी पलंग मागितली, गादी पलंग मिळालं, आणि हे सगळं अचानक मिळालेलं आहे या ठिकाणी. आपण कल्पना करावी काय आणि मिळावं काय. हे सगळं देणारं आपल्याला ते भूत तर नसेल ना इथे. मनात विचार आला तो समोरच भूत तयार. अकराळ विक्राळ रूप त्याचं बघितलं आणि तेवढ्यात त्याच्या मनामध्ये विचार आला, अरे बापरे, एवढा अकराळ विक्राळ रूप हा भूत मला खाणार तर नाही ना. आणि मग पुढचं काम झालं, ते जे काय व्हायचं ते. अर्थात तो ज्या झाडाखाली ज्या सावलीला बसलेला ते झाड कल्पतरूच होत, कल्पवृक्ष होता तो. दृष्टांत याच्यासाठी द्यावा लागतो की सिद्धांत कळावा म्हणून. आणि त्या ठिकाणी संतांनी एक सद्बोध निर्माण केला किंवा एक बोध दिला की बाबा रे, माणूस जे मागेल ते प्राप्त करून देण्याचं काम कल्पतरू करत असतात. मग ते चांगलं आहे की वाईट आहे हे त्यांना माहिती नाहीये. फक्त मागितलंय, देणं काम त्याचं आहे, कल्पतरूचं आहे. दुसरा विषय असा आहे की माणसाला त्या कल्पतरूच्या झाडापर्यंत, वृक्षापर्यंत जावं लागतंय. मग सद्गुरूंचं कार्य, संतांचं कार्य, सत्पुरुषांचं कार्य किंवा सत्पुरुष आणि कल्पतरू याच्यामध्ये फरक काय आहे. संत आपल्याकडे येतात ते चांगले विचार देण्यासाठी. संत आपल्यासाठी या मृत्यू लोकामध्ये कार्य करण्यासाठी येतात, आपल्यासाठी येतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. आणि म्हणून पसाय दानामध्ये वर्णन करत असताना माऊली म्हणतात, चला कल्पतरूंचे आरव. चला कल्पतरू. संत म्हणजे चालणार कल्पतरूचं वृक्ष आहे. चालणार. धर्माचा प्रसार करण्यासाठी, संतांच्या विचाराचा प्रसार करण्यासाठी, प्रचार करण्यासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी चला कल्पतरूचे आरव. अर्थात संत हे जागोजागी जाऊन त्या ठिकाणी धर्म जागरण करत असतात.
जागोजागी जाऊन, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आणि त्या ठिकाणी संतांच्या विचाराचा प्रसार करत असतात, संतांच्या विचाराचा प्रचार करत असतात. दुसरं, कल्पतरूमध्ये आणि संतांमध्ये काय फरक आहे तर कल्पिलेलं फल देते ते कल्पतरू, पण कल्पनेत नसलेलंही जे देतात ते संत. कल्पनेत नसलेलंही जे देतात ते सद्गुरू. अर्थात आपण जे मागू, मग बरं किंवा वाईट, बरं किंवा वाईट जे मागू ते प्राप्त करून देते ते कल्पतरू, पण आपण जे मागू ते नाही तर फक्त आपलं हिताचंच, माणसाचं हित ज्याच्यात आहे, ज्याच्यामध्ये माणसाचं हित आहे तेच फक्त प्राप्त करून देतात ते सद्गुरू, ते संत, ते सत्पुरुष. ज्याच्यामध्ये माणसाचं हित आहे फक्त ते आणि तेच प्राप्त करून देतात ते सद्गुरू, ते संत, ते सत्पुरुष. आणि हे कार्य अखंडपणे करत असतात. ते अखंडपणे, कोणत्याही प्रकारची खंडता न ठेवता. त्या ठिकाणी कल्पनेत नसलेलंही, म्हणजे मी परमार्थ करणार, मी भक्ती करणार, मी देवपूजा करणार, मी देवाच्या प्रतिमेच्या पुढ्यात बसून, मी देवाच्या मूर्तीच्या पुढ्यात बसून नामस्मरण करणार, माझ्या घरामध्ये सुख शांती समाधान येणार, नवे नवे माझ्या घराचा रूपांतर मंदिरामध्ये होणार, हे कल्पनेतही नसलेलं प्राप्त करून देण्याचं काम सद्गुरू करत असतात. हे आपल्या कल्पनेतही नसलेलं सत्कर्म, सद्विचार, सद्गुण आणि परमार्थ भक्ती हे प्राप्त करून देण्याचं काम संत पुरुष करत असतात. खऱ्या अर्थाने ज्या वेळेला मनुष्य परमार्थाकडे वाटचाल करतो, ज्या वेळेला परमार्थाकडे येतोय, त्यावेळेला एक वेगळ्या विचाराने तो त्या ठिकाणी जोडला जातो, एक वेगळ्या भूमिकेतून त्या ठिकाणी तो जोडला जातो. पण ज्यावेळी तो परमार्थ करायला लागतो, ज्यावेळी तो भक्ती करायला लागतो, त्यावेळी मात्र सर्वप्रथम त्याच्या विचारामध्ये परिवर्तन संतांच्या कृपेने होते, त्याच्या गुणांमध्ये परिवर्तन संतांच्या कृपेने होते, त्याच्या कर्म आचरणामध्ये परिवर्तन संतांच्या कृपेने होते, आणि मग त्याच्यातूनच त्याला प्राप्ती अशी मिळते की चिरकाल निरंतर टिकणारं समाधान, सुख आणि शांती त्याच्या पेटामध्ये निर्माण होते. मुक्ती काय त्याला कळायला लागते, मोक्ष काय त्याला कळायला लागते, आणि त्याप्रमाणे तो आचरण करायला लागतो. धर्माचं कार्य त्याच्याकडून घडलं जाते, संतांच्या विचाराचा प्रसार प्रचार त्याच्याकडून घडला जातो. अनेक लोक त्याच्याकडे पाहून, त्याच्या विचारांकडे पाहून आणि त्या परमार्थाला जोडली जातात. अशा प्रकारचं परिवर्तन संतांच्या कृपेने होत असतंय. आणि मग म्हणूनच या ठिकाणी सद्गुरूंचं स्तवन करत असताना समर्थ म्हणतात, सद्गुरूशी म्हणावे कल्पतरू तरी तो कल्पनेतील विचारू. आता कल्पनेचा जर आपण विचार केला तर कल्पनेचे एक बरे, समर्थ ह्या दासबोधामध्ये म्हणतात, कल्पनेचे एक बरे जे मोहरताच मोहरे. काही वेळेला फक्त मनुष्य कल्पनाच करत असतो, त्याप्रमाणे काहीही घडत नसतंय. आणि ज्या वेळेला तो मनुष्य कल्पना करत असतो ना, त्यावेळेला तो वेगळ्या जगात असतो. ज्या वेळेला मनुष्य कल्पना करत असतो ना, त्यावेळेला तो वेगळ्या जगामध्ये असतो. जेव्हा प्रत्यक्षात जागृती अवस्थेमध्ये येतोय, कल्पना बाजूला सारून आणि मग तो उभा राहतोय, ती कल्पना ज्या वेळेला बाजूला सारली जाते त्यावेळेला कळतंय की मी होतो कुठे, प्रत्यक्ष स्थिती काय आहे आणि मी विचार कसला करत होतो. तसं सत्संगाला मनुष्य आल्यानंतर, संतांकडे मनुष्य आल्यानंतर जसा दिसतोय तसा असतोय, जसा दिसतोय तसा असतोय, आणि जसा असतोय तसाच दिसतोय, आतूनही आणि वरूनही. तेवढं परिवर्तन, त्या प्रकारचे विचार, त्या प्रकारची कर्म आणि त्या प्रकारचे गुण संतांच्या कृपेने त्या ठिकाणी प्राप्त झालेलं असतंय. म्हणून मानलेलं आहे, कल्पवृक्षाचा अंगीकारू कोण करी.
पुढे सद्गुरूंचं स्तवन करत असताना समर्थ म्हणतात 26व्या ओळीमध्ये, चिंता मात्र नाही म्हणी कोण पुसे चिंतामणी, कामधेनूची दुभनी निकामाशी न लागती. त्या ठिकाणी समर्थ सद्गुरूंचं स्तवन करत असताना चिंतामणीची उपमा आपण का देऊ शकत नाही? चिंता मात्र नाही म्हणी कोण पुसे चिंतामणी. चिंता मात्र नाही म्हणी, ज्या ठिकाणी चिंताच नाहीये. आता चिंतामणीच्या योगाने चिंता दूर होत असते, चिंतामणीच्या योगाने चिंता दूर होत असते असं म्हटलं जातंय. पण या ठिकाणी ती जाणीव करून देत असताना समर्थ म्हणतात की ज्या ठिकाणी चिंताच नाही आहे, माणसाला चिंता कधी करावी लागते? जर भूतकाळाचा विचार केला माणसाने काही गोष्टींचा, तर त्यावेळेला मात्र तो चिंताग्रस्त होत असतो. काही वेळेला भविष्य काळाचा जर विचार माणसाने काही गोष्टींचा केला, तर त्यावेळी सुद्धा तो चिंताग्रस्त होत असतो. वर्तमान काळामध्ये आपण कशा प्रकारे कर्म केली पाहिजेत, कशा प्रकारे कार्य केलं पाहिजे, कशा प्रकारे वाटचाल केली पाहिजे, म्हणजे आपल्याला भविष्याचा विचार करावा लागणार नाही आणि भूतकाळाचा विचार आपल्याकडे येणार नाही, याचा विचार मात्र मनुष्य करत नाही. आपण वर्तमान काळामध्ये कशा प्रकारे कर्म केलीत तर आपला भविष्यकाल उज्ज्वल असेल, आपला भविष्यकाल उत्तम असेल, याचा विचार मनुष्य करत नाही. भूतकाळात घडलेल्या गोष्टींचं तेच रवंत करून आपला वर्तमान काळ वाया घालवत असतो. आणि म्हणूनच माणसाला मग चिंताग्रस्त व्हायची वेळ येते, चिंता करावी लागते. आपली कर्म जर वर्तमान काळामध्ये उत्तम असतील, आपण वर्तमान काळामध्ये जर परमार्थ करत असू, भक्ती करत असू, चांगल्या प्रकारची कर्म करत असू, धर्माचं कार्य करत असू, संतांच्या विचाराचा प्रसार जर आपण वर्तमान काळामध्ये करत असू, तर त्याच्यातून आपल्याला पुढे भविष्यामध्ये काय लगेचच पुण्यच मिळणार आहे. त्याच्यातून मिळणारी म्हणजे भविष्य काळात का नाही होईना, काही कालांतराने का नाही होईना, पण चांगलीच प्राप्ती मिळणार आहे, चांगलंच समाधान, सुख आणि शांती प्राप्त होणार आहे. मग अशा वेळी भूतकाळामध्ये काही घडलेल्या गोष्टी त्यांची रवंत करायची गरज येत नाही, त्यांचा विचार करण्याची गरज येत नाही. का तर त्यावेळेला तो वर्तमान काळामध्ये बदललेला असतो. वर्तमान काळामध्ये वाटचाल करत असताना पूर्णपणे त्याच्यामध्ये परिवर्तन घडलेलं असतंय, बदललेला असतोय, त्याच्यामध्ये बदल झालेला असतोय. आणि म्हणूनच सत्संगाला आलेल्या माणसाला, परमार्थ करणाऱ्या, भक्ती करणाऱ्या माणसाला कुठल्याही प्रकारची चिंता नसते. जो मनुष्य अतिचिंता करायला लागला ना, त्याला चितेवर जायला वेळ लागत नाही. चिंता चितेपर्यंत पोहोचवते. दोघांमध्ये फरक फक्त एक अनुस्वाराचा आहे. चितेवर एक अनुस्वार टाकला की चिंता एक जिवंतपणे जाळते आणि एक मेल्यानंतर जाळते. चिंता आणि चिता काय फरक आहे? चिंता जिवंतपणे जाळते आणि चिता मेल्यानंतर जाळते. चिंता करता करता मनुष्य कधी चितेवर पोचतोय तो त्यालाही कळत नाही. चिंता करता करता मनुष्य कधी चितेवर पोचतोय हे त्यालाही कळत नाही. म्हणून संत काय करतात, वर्तमान काळामध्ये माणसाने कसं राहावं, कसं वागावं, कशा प्रकारची कर्म करावीत ते शिकवतात, ते मार्गदर्शन करतात. आणि मग तशा प्रकारचं मार्गदर्शन केल्यामुळे त्याचे विचार बदलले जातात. तो संतांच्या पावलावर पाऊल ठेवून आणि मग मार्गक्रमण करत असतो. त्यामुळे तुझी चिंता त्यासी सर्व आहे. त्या पांडुरंग परमात्म्याला त्याची चिंता असते, त्या देवाला त्याची चिंता असते.
आपण फक्त त्याचं कार्य करत राहावं. आपण ज्याची कर्म करतोय, आपण ज्याचं कार्य करतोय ना, आपण ज्याचा परमार्थ करतोय, ज्याची भक्ती करतोय ना, त्याला त्याच्या दासाची चिंता असते, त्याला त्याच्या भक्ताची चिंता असते. आणि अशी कितीतरी पुराणातली उदाहरणं आहेत, कितीतरी पुराणातली उदाहरणं आहेत, कितीतरी ठिकाणी आपल्याला वाचायला मिळतंय, पाहायला मिळतंय, ऐकायला मिळतंय. जो पांडुरंग परमात्म्याचा होऊन राहिला, जो देवाचा होऊन राहिला, जो देवाचा झाला, त्याची संपूर्ण चिंता त्या देवाला असते. अशी कितीतरी उदाहरणं आहेत. जगद्गुरु तुकाराम महाराजांना भाकरी घेऊन चाललेली त्यांच्या त्या आई साहेब, त्यांच्या पत्नी, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पत्नी, त्यांच्या पायाला ज्या वेळेला काटा लागला ते जंगलामध्ये, त्या आईसाहेबांच्या, तो काटा काढण्यासाठी प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याला यावं लागलं. वाहतो विश्वाची चिंता, विश्वाची चिंता वाहणारा तो परमात्मा आहे, तो देव आहे, तो परब्रह्म समर्थ आहे. विश्वाची चिंता वाहणारा. देवास लागे भक्ताची चिंता, या दासबोधामध्ये वर्णन केलेलं आहे समर्थांनी. देवास लागे भक्ताची चिंता, पांडव लाखा जोहरी जळता विवरद्वारे काढिले. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत जयद्रथाला मारणार अशी प्रतिज्ञा केली होती अर्जुनाने. का? त्या अभिमन्यूला मेल्यानंतरही ज्या वेळेला जयद्रथाने लात मारली हे अर्जुनाला ज्या वेळेला कळलं, त्यावेळेला ती प्रतिज्ञा केली की उद्या सूर्योदयापासून तर सूर्यास्तापर्यंत जयद्रथाला मारणार. कौरवांनी अशा प्रकारे त्याला लपवून ठेवलं की काही केल्या. सकाळपासून अर्जुन शोधतोय, पण अर्जुनाला मात्र काही केल्या बराच वेळ झाला, पण तो जयद्रथ काही सापडला नाही. शेवटी भगवान श्रीकृष्ण देवांना चिंता, भगवंताला चिंता, आता काय होईल. सूत्र त्या देवाकडे सगळी, आणि भक्ताची चिंता वाहणारा तो देव आहे, तो परब्रह्म आहे, तो परमात्मा आहे. संध्याकाळच्या वेळेला आपलं सुदर्शन त्या सूर्याला आडवं टाकलं. रात्र होते, सूर्य अस्ताला जातो असं दाखवलं, आणि मग इकडे काष्ठ रचना केली. अर्जुन आता अग्नी प्रवेश करणार, हे सगळे पाहायला आले. जयद्रथा सकट सगळे कौरव त्या ठिकाणी आले. जयद्रथ सर्वांच्या मागून असा तो गुपचूप आणि असा पाहत होता. तो आता अर्जुन जाणार, अर्जुन आता अग्नी प्रवेश करणार. आणि मग अशा वेळी आपलं सुदर्शन भगवंताने काढून घेतलं आणि मग सांगितलं, अर्जुना अरे काय इकडे फेऱ्या मारतोयस तू. त्या चितेच्या भोवती अर्जुन फेऱ्या मारत होता, त्या काष्टांच्या भोवती अर्जुन फेऱ्या मारत होता. त्यावेळेला सांगितलं की बाबा रे, तो सूर्य आणि हा जयद्रथ, मार आता त्याला. अर्थात प्रतिज्ञा केली होती अर्जुनाने, पण प्रत्यक्ष ते कार्य यशस्वी करण्यासाठी मध्ये सामर्थ्य द्यावं लागलं भगवंताला. श्रीखंड्याहून कित्येक वर्ष पांडुरंग परमात्म्याने नाथ महाराजांच्या घरी कावडी वाहिल्या, पाणी भरलं. देवास लागे भक्ताची चिंता, आणि अशा प्रकारे आपल्या दासाची, आपल्या भक्ताची चिंता तो भगवंत वाहत असतो. म्हणून
चिंता मात्र नाही म्हणी, चिंताच नाही कोण पुसे चिंतामणी. कोण विचारणार त्या चिंतामणीला? जर चिंताच ठेवलेली नाही तर चिंतेचं निवारण करण्यासाठी तो कशाला धावपळ करणार? चिंताच नाही तर त्या चिंतेचं निवारण करण्याचा प्रश्नच काय? पुढे त्या ठिकाणी स्तवन करत असताना समर्थ म्हणतात, कामधेनूची दुबणी निष्कामासी न लागती. ज्या ठिकाणी निष्कामतेने कार्य आहे, निरापेक्षेने कार्य आहे, देवाचं सामर्थ्य, देवाच्या सामर्थ्याने ते कार्य घडत असतंय, त्या ठिकाणी आपण कामधेनूची उपमा काय देणार? स्मरण त्या भगवंताचं करावं, त्या देवाकडे प्रार्थना करावी आणि त्याचं स्तवन करायला लागावं. एवढं सामर्थ्य तो भगवंत देत असतो, एवढं सामर्थ्य त्या भगवंताच्या कृपेने प्राप्त होत असतंय की आपण फक्त बोलत राहावं, आपण फक्त त्याचं स्तवन करत राहावं, आपण फक्त प्रयत्न करावेत, त्यासाठी सामर्थ्य तो देव देत असतो. त्या परब्रह्माच्या कृपेने, त्या परमात्म्याच्या कृपेने ते सामर्थ्य आपल्याला प्राप्त होत असते. वेळ काळ काही नाही, त्यासाठी मांडलेले अगदी माऊली ज्ञानोबांनी मांडलेले ते काळ वेळ नाम उच्चारिता नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. ज्या वेळेला नामस्मरण करावं त्या देवाचं नामस्मरण करावं, त्या देवाला हाक मारावी, त्या वेळेला तो देव सत्कर्म करण्यासाठी, सत्कार्य करण्यासाठी, परमार्थ करण्यासाठी, भक्ती करण्यासाठी सामर्थ्य देत असतो. त्या देवाच्या कृपेने ते सामर्थ्य प्राप्त होत असते. फक्त त्या भगवंताचं स्मरण करावं. मग वेळ कोणतीही असू द्या, रात्र असो, दिवस असो, सकाळ असो, दुपार असो, संध्याकाळ असो, कुठल्याही प्रकारचा वार दिवस कोणताही असो, फक्त अंतःकरणपूर्वक आवडीने त्या भगवंताचं नामस्मरण केलं ना की मग त्या ठिकाणी काळ वेळ न पाहता त्या दासासाठी, त्या सेवकासाठी, त्या भक्तासाठी, त्या भगवंताला त्या ठिकाणी ते सामर्थ्य पुरवावं लागतंय. आणि म्हणूनच कामधेनूची दुभणी निष्कामासी न लागती. म्हणून या ठिकाणी स्तवन करत असताना समर्थ म्हणतात की आपण त्या साधू पुरुषांना, त्या सद्गुरूंना, त्या संतांना चिंतामणीचीही उपमा देऊ शकत नाही आणि कामधेनूची सुद्धा नाही. चिंता मात्र नाही म्हणी कोण पुसे चिंतामणी, कामधेनूची दुबनी निष्कामासी न लगती. अशा प्रकारे स्तवन या ठिकाणी समर्थांनी केलेलं आहे. पुढे याच समासामध्ये स्तवन करत असताना 27व्या ओळीमध्ये समर्थ म्हणतात, सद्गुरु म्हणो लक्ष्मीवंत तरी ते लक्ष्मी नासिवंत, ज्याचे द्वारी असे तिष्ठत मोक्ष लक्ष्मी. अशा प्रकारे 27व्या ओळीमध्ये समर्थांनी स्तवन केलेलं आहे. त्याचं आपल्याला श्रवण व्हावं, त्याचं आपल्याला उत्तम प्रकारे विवरण मिळावं, अशा प्रकारे आपण निवेदन, अशा प्रकारे प्रार्थना आपण पांडुरंग परमात्म्याकडे करूया, समर्थांकडे अशा प्रकारे प्रार्थना करूया आणि या ठिकाणी या सेवेला पूर्णविराम देऊया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.